मायक्रोसॉफ्ट वर्ड संपूर्ण परिचय या सिरीजमध्ये आजच्या अध्यायात तुम्ही शिकणार आहात होम मेनूमधील राहिलेले ग्रुप. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम मेनूमधील काही ग्रुप पाहणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक जरूर करा. ते देखील विनामूल्य आहे. जर आवडत नसेल तर कॉमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता त्या व्हिडिओमधील काय आवडले नाही, म्हणजे मला पुढील व्हिडिओमध्ये सुधारणा करण्यास वाव मिळेल, संधी मिळेल. तसेच आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. इथे मी एक मायक्रोसॉफ्ट वर्डचं डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे. त्यामध्ये थोडंफार टेक्स्ट आहे आणि आपण होम मेनूवर जाऊया. इथे आपण अजून थोडं टेक्स्ट ॲड करणार आहोत. त्यासाठी रँड कमांड आपण वापरणार आहोत. इक्वल टू rand. इथे ब्रॅकेट ओपन केलं. इथे मी यात अजून 10 पॅरेग्राफ घेणार आहे आणि प्रत्येक पॅरेग्राफमध्ये 5 सेंटेन्स असतील. तर हे क्लोज केला आणि एंटर केलं तर हे पॅरेग्राफ ॲड झालेले आहेत पहा. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. अरे इथलं तर गेलं परत. हे पहा, आज पहिल्यांदाच आपल्याला शिकण्याची संधी आहे. इथं होमवर क्लिक केल्यावर हे फक्त येतात रिबन्स किंवा टूल्स येतात आणि मी इकडं काम करायचं म्हणून जर क्लिक केलं तर हे गायब होतात. तर आपल्याला परत इकडे जायची संधी आहे. रिबन डिस्प्ले ऑप्शन. इथे आता आपण तिसरं जे ऑप्शन आहे शो टॅब्स अँड कमांड्स त्याच्यावर क्लिक करूया. आता हे इथे आपल्याला दिसतं. तर परत पहा, परत आता कुठेही क्लिक केल्यावर हे गायब होत नाहीत. आता आपण आपल्या व्हिडिओला किंवा आपल्या कामाला सुरुवात करूया. तर पहा, आज आपण सुरुवात करणार आहोत पॅरेग्राफ ह्या ग्रुपनी. पॅरेग्राफ हा ग्रुप पाहणार आहोत सुरुवातीला आपण आणि जसजसं पुढे जाऊ तसे पुढील पॅरेग्राफ, पुढील ग्रुप आपण पाहणार आहोत. चला आपण सुरुवात करूया. इथून अलाइनमेंट पासून सुरुवात करूया आपण. तर अलाइनमेंट हा ग्रुप पाहण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा इथे पाहूया आपण. हे मी आता सिलेक्ट करतो. हे 2 सेंटेन्स सिलेक्ट करतो. तर आता मला राईटला अलाइनमेंट करायचे. हे जे मी सिलेक्ट केले याचं अलाइनमेंट मला राईटला करायचं आहे. तर हे राईट अलाइनमेंट झालं. आणि हे जे दुसरं सेंटेन्स आहे त्याला मी सेंटर अलाइनमेंट करणार आहे. हे सेंटर अलाइनमेंट आहे. हे सेंटरला झालं. हे पण मी सेंटरला अलाइनमेंट करतो. सेंटर अलाइनमेंट झालं. आता मला हे 2 जे लेफ्ट अलाइनमेंट केलेले हे परत मला राईट अलाइनमेंट आहे हे, तर ते परत मला लेफ्ट अलाइनमेंटला आणायचं आहे. आता राईट अलाइनमेंट आहे पहा इथे, ते मला लेफ्टला आणायचं आहे. तर मी हे लेफ्ट अलाइनमेंट क्लिक केलं. हे लेफ्ट अलाइनमेंट झालं. तर हे अलाइनमेंट असं आहे. आता यातलं मी इथे सिलेक्ट करतो हे
आणि इथे शेवटी एक चौथं आहे, म्हणजे लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट आणि राईट अलाइनमेंट. त्या ह्या तिन्ही ऐवजी अजून एक अलाइनमेंट आहे, ते जस्टिफाय म्हणून आहे. तर जस्टिफाय म्हणजे काय, आता आपण इथे सिलेक्ट केले, आपण जस्टिफायवर क्लिक करूया. तर हे जस्टिफाय अलाइनमेंट झालं. आता हे जस्टिफाय अजून समजण्यासाठी आपण थोडं इकडे ह्या पॅरेग्राफवर येऊया. इथे आलो आता, पहा आपण हे अलाइनमेंट आता लेफ्ट अलाइनमेंट आहे. हे पहा इथे लेफ्टला अलाइनमेंट आहे त्याचं. इथून सुरुवात झाली टेक्स्ट, पहा. आणि इकडे मात्र सगळे ह्या लाईनवर नाही आहेत, पहा. तर आता मी जस्टिफाय करतो. जस्टिफायला क्लिक केल्यानंतर काय होते पहा. जस्टिफाय केल्यानंतर मी आता परत इथे क्लिक करतो, पहा. हे त्या लाईन बरोबर आलेलं आहे टेक्स्ट, पहा. हे त्या लाईन बरोबर टेक्स्ट आलेले आहे. तर आता हे दोन्ही साईडनी, पहा, दोन्ही साईडनी ह्या लाईन बरोबर टेक्स्ट आहे. तर हे जस्टिफाय अजून आपल्याला थोडं समजून घ्यायचं असेल तर मी इथे एक क्लिक करतो. इथे हे डिलीट करतो. तर पहा, हे डिलीट केल्यानंतर परत तिथं जागेवर आले. ते परत एक डिलीट करतो. हे वर्ड इकडे सरकते, वरती येते, पण एंटर केल्यावर परत ते इकडे जाते. तर अजून डिलीट करतो एकदा. हे 2 3 डिलीट केले. आता हे जाते का पाहूया. आता हे जात नाही, पहा इकडं. त्याला जागा झाली, त्या शब्दाला, पूर्ण शब्दाला जागा झाली. तर आता आपण हे पूर्ण परत एकदा सिलेक्ट करूया आणि जस्टिफायवर क्लिक करूया. जस्टिफायवर होतो. आता तो लेफ्ट अलाइनमेंटला गेलाय. आपण परत जस्टिफायला जाऊ. तर हे असं जस्टिफाय दोन्ही साईड ह्या समास बरोबर जे असतो, इंडेंटेज जे आहे त्याच्याबरोबर आलेला आहे दोन्ही साईड. आणि मग आपण ह्या तिन्हीपैकी कुठली अलाइनमेंट केली तर ती एकच अलाइनमेंट लक्षात घेते. आता राईट केली तर पहा काय होईल. राईट केली तर ही लाईन क्लिअर झाली, ह्या लाईन बरोबर टेक्स्ट आलेले आहे. पण इकडे मात्र लेफ्ट साईडला मात्र ते असं वेगळं झाले. आणि लेफ्ट अलाइनमेंट केल्यावर लेफ्टला हे राईट दिसेल ह्या लाईनीत, पण राईटला मात्र ते कमी जास्त याच्यात दिसते. तर हे अलाइनमेंट अशा प्रकारे आहे. आता आपण जाऊया इथे नंबरिंग, बुलेट नंबरिंग. ह्या नंबरिंगवर गेलं तर आपल्याला आता हे 2 पॅरेग्राफ सिलेक्ट केले होते आपण. हा एक पॅरेग्राफ आहे आणि हा एक पॅरेग्राफ. त्याला नंबरिंग दिलं, पाहते. आता हे नंबरिंग अजून नंबरमध्ये द्यायचं असेल, हे सायन्स दिलेले आहेत. ह्या सायन्समध्ये पण अजून हे आहे, हे द्यायचं असेल हे द्या, हे द्यायचं असेल असं द्या. आता याच्यात पुन्हा अजून पुढचं नंबरिंग आहे. हे पहा, हे नंबरिंग इथं बदललं, 1 आलं, 2 आलं, वगैरे वगैरे असं. याच्यात पुन्हा ABCD पण आहे. हे ABCD आलं समजा, स्मॉलमध्ये ABCD आहे, स्मॉलमध्ये आलं. पुन्हा नंबरिंगची स्टाईल अजून बदलू शकतो आपण. तर हे पहा, इथे मल्टी लेवल लिस्ट. तर हे याच्यावर क्लिक करूया आणि त्यातली एक स्टाईल घेऊया आपण. ही स्टाईल घेतली समजा. आता ही स्टाईल घेतल्यानंतर आपल्याला परत इथे पाहायला लागेल. हे पहा, पुढची आली. पुढचे आल्यानंतर हे समजा एवढे आले. परत आपण टॅबनी गेलो की ही आली लाईन. परत टॅबनी गेलो,
परत सुरू झाले वेगळी, परत टॅबने गेलो समजा, तर ही मल्टी लेवल बुलेट नंबरिंग असं आहे हे. तर हे झालं. आता आपण इंडेंट पाहू, डिक्रीज इंडेंट आणि इन्क्रीज इंडेंट असं आहे. तर आपण आता डिक्रीज इंडेंटसाठी आणि इन्क्रीज इंडेंटसाठी आपण हा पॅरेग्राफ सिलेक्ट करूया. हा पॅरेग्राफ सिलेक्ट केला आणि आता पहिल्यांदा आपण इन्क्रीज इंडेंट पाहणार आहोत. पहा काय होतंय ते पहा. इन्क्रीज इंडेंट मी अनेक वेळा क्लिक करतोय. इंडेंट इन्क्रीज झालं म्हणजे हा जो पॅरेग्राफ आहे याचं इंडेंट ह्या बाजूने इथपर्यंतच होतं, परंतु आता त्याचं इंडेंट इतकं वाढवलं आहे आपण, म्हणजे तो इथे आलेला आहे. पहा इथे आलेली त्याची लाईन त्या पॅरेग्राफची. आता आपण डिक्रीज इंडेंट पाहणार आहोत. त्यासाठी डिक्रीज इंडेंट ह्या बटनावर क्लिक करूया आपण. डिक्रीज इंडेंट, डिक्रीज इंडेंट, डिक्रीज इंडेंट हे झालं. याच्या पुढे जाणार नाही आता. तर हे इन्क्रीज इंडेंट डिक्रीज इंडेंट पाहून झालं आपलं. आता आपण इथे येणार आहोत. हे काय आहे? सॉर्ट हे खरं तर एक्सेलमध्ये व्यवस्थित समजतं किंवा व्यवस्थित करता येतं आपल्याला. पण आता आपल्याला हे सॉर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? हा पॅरेग्राफच समजा घेतला आपण, तर काय होते पाहूया. सॉर्टला फिल्ड्स इथं म्हटलेले. इथं अजून काय ऑप्शन आहेत? पॅरेग्राफ आपण वापरू, कारण आपण हा पॅरेग्राफच सिलेक्ट केलेला आहे. आपण असं करूया ना, 2 पॅरेग्राफ सिलेक्ट करू. हे काढून टाकू, 2 पॅरेग्राफ सिलेक्ट करू आपण. हा आणि हा असे 2 पॅरेग्राफ सिलेक्ट केले आपण. आणि इथे जाऊया. इथे आपण काय करूया, पॅरेग्राफ असेंडिंगच ठेवूया. टेक्स्टच आहे आपलं, हे सगळं टेक्स्टच आहे. असे काय होते पाहूया. काहीच फरक पडला नाही आपल्या दृष्टीने, हे की नाही? काहीच फरक पडला नाही. पुन्हा डिसेंडिंग होते का पाहूया. डिसेंडिंग होते का? पुन्हा थोडा फरक पडलेला दिसतोय, पण आपल्याला जाणवण्या इतपत फरक नाही आहे तो. आता आपण असं करूया, इथे जाऊया. हे एक टेबल केलेलं आहे मी. याच्यासाठी टेबल केलेलं आहे. हे टेबल मी सिलेक्ट केलं आणि आता असेंडिंग डिसेंडिंग असं पाहणार आहोत. इथे हे ऑप्शन बदललं पहा, सॉर्ट बाय एम्प्लॉई नंबर. कारण इथे ह्या टेबलमध्ये हेडिंग आहे एम्प्लॉई नंबर, नेम आणि सॅलरी, आणि आपले 3 कॉलम आहेत. 1 2 3 कॉलम आहेत. इथे एम्प्लॉई नंबर आहे, नेम आहे आणि त्याची सॅलरी आहे. तर आता आपण इथे हे पाहणार आहोत. पहा, हे याच्यावर क्लिक केलं. आता आपल्याला काय सिलेक्शन काय पाहिजे, एम्प्लॉई नंबर किंवा कॉलम 1ने. कॉलम 1 देऊ ना आपण, कॉलम 1ने देऊ. आणि इकडे नंबर आलंच आहे, नंबर आहे. आणि आपल्याला आता डिसेंडिंग करायचं आहे, तर ओके करूया. हे डिसेंडिंग झालं पहा, कॉलम पहिल्या कॉलम प्रमाणे डिसेंडिंग झालं. पण आपण कॉलम नंबर दिल्यामुळं हे आपलं ही लाईन, हेडिंगची लाईन शेवटी आली पहा. 6 5 4 3 2 1 आणि नंतर ही लाईन आली. तर आता आपण काय करूया, परत याला जाऊया. आता आपले हे डिसेंडिंग आहे, तर पुन्हा आपण असेंडिंग करूया. आणि त्यासाठी कॉलम 2 देऊया. आणि ओके करूया. आता कॉलम 2 दिल्यानंतर पुन्हा हे एम्प्लॉई नेम आणि सॅलरी हे मध्ये आलं. आपण पुन्हा इथे जाऊया.
इथे माधव आले. ओके. आणि डिसेंडिंग करू परत. हे डिसेंडिंगला येते का नाही येत. आता आपण इथं कॉलम 1 करू आणि डिसेंडिंग करूया. हे डिसेंडिंग झालं. आता परत एकदा आपण याला जाऊया आणि इथे आपण कॉलम 3 देऊया आणि कॉलम 3 मध्ये नंबर आहेत आणि असेंडिंग देऊयात. हे असेंडिंग झालं पहा. हे पूर्ण आलं आपलं. आता हेडिंग पण पूर्ण आली आपली. हां, तर हे असेंडिंग झालं आणि हे ह्या कॉलम प्रमाणे पाहून झालं आपलं असेंडिंग डिसेंडिंग. आता ह्या कॉलम प्रमाणे पाहूया. आता आपल्याला असेंडिंग स्वरूपात आहे आणि डिसेंडिंग करायचंय. ओके. आता इथे कॉलम बदलूया. सॅलरी आहे का? सॅलरीच घ्यायचं आहे आपल्याला. सॅलरीचाच कॉलम येतो. नंबर आणि डिसेंडिंग करायचं आहे आता. ओके. नाही होत. कॉलम नंबर 3 धरू आपण. ओके. हे झालं पहा. डिसेंडिंग झालं. तर अशा प्रकारे असेंडिंग डिसेंडिंग हे पाहून झालं. आता इथे हे आहे शो हाईड कंट्रोल, शो पॅरेग्राफ मार्क अँड अदर हिडन फॉर्मॅटिंग सिम्बॉल्स. तर इथे ना काही असं हिडन काही असेल सिम्बॉल्स तर ते दाखवलं जाते. पण आपण तरी इथे पॅरेग्राफ आपल्याला दिसतील. इथे पॅरेग्राफ कुठं संपलाय असं दिसेल. तर त्यासाठी आपण याच्यावर क्लिक करूया. हे पहा, हा पॅरेग्राफ इथे संपलाय, दुसरा पॅरेग्राफ इथे संपलाय, इथे संपलाय, अशा स्वरूपात आहे ते. तर आता आपण परत इथे जाऊया. आता परत क्लिक करूया. काय होते हे पहा. ह्या पॅरेग्राफमध्ये इथं हिडन आहे म्हणजे ब्लँक स्पेस आहे. तर ती ब्लँक स्पेस सुद्धा आपल्याला दाखवली त्यांनी. तर मग असं आपल्याला जर पाहायचं असेल तर एकदा इथे क्लिक करून आपण पाहू शकतो की कुठे हिडन असं आहे का, स्पेस दिली गेली आहे का, असं पाहता येते आपल्याला. तर आता आपण ते डिलीट केल्यावर ते आलं तिथे. तर असं हे हिडन दिसते. आता आपण इथे जाऊया. कलर आहे हे आणि हे. तर कलर पाहण्यासाठी आपल्याला परत आता हे घालून टाकू आपण. याच्यावर क्लिक केल्यावर ते जाईल. कलर हा कलर दिला आपण ह्या पॅरेग्राफला. इथे ह्या 3 ओळींना पुन्हा दुसरा कलर देऊन टाकू. इथे आपल्याला असा कलर करता येतो. अगोदरच्या अध्यायात आपण पाहिलं होतं. इथे पाहिलेलं होतं. हे जे होतं हे समजा, तर हे होतं हायलायटर होता. तो म्हणजे हायलायटर असा उपयोग करतो पहा. आपल्याला समजा काही हायलाईट करायचं असेल तर हे क्लिक करून इथे तो हायलायटर असं येतं. ब्रश नाही आहे, पेन्सिल इथे समजा इथे प्रेस करून आपण हे असं करू शकतो आणि ते हायलाईट होतं. आपल्याला एखादा टेक्स्ट असं थोडंफार समजा हे हायलाईट करायचं असेल तर आपण असं करू शकतो. तर हा हायलायटर होता मागच्या अध्यायात आपण पाहिलेला. आणि आता हे फिल कलर असे. तर आपण ह्या ऑप्शननी कलर
देऊ शकतो. तर हा कलर देणे असं पाहिलं आपण. पण आत्ता आपल्याला इथे जायचे बॉर्डर्स बॉर्डर्स ह्या ऑप्शनवर जायचे. तर आपण आता त्यासाठी हे सिलेक्ट करूया. हे सिलेक्ट केलं आणि हे 2 पॅरेग्राफ आपण सिलेक्ट केले आणि बॉर्डर्सला गेलो. आता आपण काय करूया, हे ऑल बॉर्डर असं ऑप्शन वापरूया. तर ऑल बॉर्डर याला झाली बघा, बॉर्डर झाली. आता हीच बॉर्डर आपण असं पाहणार आहोत. ही समजा एकाच बाजूला नको असेल तर हे पहा, इथे क्लिक केल्यावर इकडची बॉर्डर गेली. ही पहा, ह्या साईडची बॉर्डर गेली. आपण परत हे सिलेक्ट करूया. परत सिलेक्ट केलं, परत इथे आलो आपण. ह्या असे ही डाऊन बॉर्डर गेली, याच्यातली बॉटमची बॉर्डर गेली. ही टॉप बॉर्डर याच्यातून जाते आणि ही लेफ्ट बॉर्डर गेली इकडची आणि ही राईट बॉर्डर गेली. तर असे हे ऑप्शन्स आहेत. याच्यात बॉर्डर नको असेल तर ते ऑप्शन आहे इथे नो बॉर्डर. हे नो बॉर्डर म्हणल्यावर इथली सगळी बॉर्डर निघून गेली. आपण हे जे 2 पॅरेग्राफला टेबल केलं होतं, बॉर्डर केली होती, ती निघून गेली. आपण परत त्याला बॉर्डर करूया. ही बॉर्डर केली, सिलेक्ट केलं आणि आता परत बॉर्डर करूया. तर परत बॉर्डर करताना आपण ही आउटसाईड बॉर्डर घेऊया. आउटसाईड बॉर्डर ही आली, आउटसाईड बॉर्डर आली. आता आपण पुढे जाऊया. हे विशेष असे नाही, हॉरिझॉन्टल लाईन. याच्यात हॉरिझॉन्टल लाईन मध्ये ओके, हॉरिझॉन्टल लाईन ही फक्त अशी लाईन येते. ही अशी ही लाईन आली तिथे. म्हणजे आपल्याला कुठे अशी लाईन आखायची असेल पॅरेग्राफ संपल्यावर किंवा काही एखादं टेक्स्ट संपल्यावर, तर ती इथून आपल्याला देता येऊ शकते. ड्रॉ टेबल त्यासाठी आता आपण काय करूया, मी इथे क्लिक करतो, इथे जागा करतो, ड्रॉ टेबलला जातो. ड्रॉ टेबलला क्लिक केल्यावर माझ्या हातात पेन्सिल आली आणि आता मला टेबल ड्रॉ करायचं आहे. हे टेबल ड्रॉ करण्यासाठी मी हे केलं. याच्यात आता कॉलम पाडू शकतो मी. हे कॉलम केले आणि आता मी पुन्हा रो करणार. रो मला हव्या तशा मी रो करणार. ही एक रो करणार. तर अशा प्रकारे आता हे टेबल ड्रॉ झालेले. याच्यात आपण काही हे करू शकतो. आणि एखाद्या पॅरेग्राफसाठी जर टेबल करायचं असेल तर तेही आपल्याला तो पॅरेग्राफ सिलेक्ट करून करता येऊ शकतो. तर असं हे टेबल झालं त्या पॅरेग्राफला. त्याला इथे जर मी हे केलं तर ते संपूर्ण पॅरेग्राफ ह्या कॉलममध्ये येईल. वरतीच आला आता कॉलम. तर अशा प्रकारे हे टेबल आपण ड्रॉ केलेलं आहे. आणि परत आपण इथे जाणार आहोत, ह्यू ग्रिड बॉर्डर्स अँड शेडिंग मध्ये जाऊ. तर इथे असं हे टेबल आहे. तुम्हाला याच्यातलं कुठलं
प्रकारचं पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे आपण असं करूया, हे टेबल सिलेक्ट करूया. हे टेबल सिलेक्ट केलं आणि आता आपण इथे जाऊया बॉर्डर्समध्ये. तर बॉर्डर्समध्ये आपल्याला काय पाहिजे, हे पाहिजे का, ओके करा. तर हे असं आलं पहा. पहिलं होतं तसंच आहे अर्थात. हे पण तसंच दिसणार आहे आपल्याला, फक्त इथे बदल दिसतात आतमध्ये मॅटरमध्ये. आपण हे करू ना, बॉर्डर पेज बॉर्डर आहे ना, त्या पाहू आता. जाऊ दे, हे जाऊ दे. टेबलला आपल्याला काही फारसा फरक पडत नाही, कारण हे टेबल्स हे एक्सेलमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. आपण पेज बॉर्डर पाहूया. पेज बॉर्डर पाहू. पेज बॉर्डर. तर पेज बॉर्डरसाठी आपण निवडू शकतो. इथे डबल बॉर्डर घेऊया सध्या आपण. ते इथे दिसते पहा, डबल बॉर्डर कशी येईल ती. ट्रिपल बॉर्डर ही अशी येईल आणि ही आपण लागू केली, अप्लाय केली, तर ही आपल्याला बॉर्डर अशी दिसेल पहा. त्या प्रकारे आपण बॉर्डर्स पाहिलं आणि आपण आता पुढच्या ग्रुपकडे वळूया, स्टाईल ग्रुप. स्टाईल ग्रुपकडे वळूया. आता आपण स्टाईल ग्रुप पाहणार आहोत आणि स्टाईल ग्रुपसाठी आपण आता हे 2 पॅरेग्राफ सिलेक्ट करणार आहोत. हे 2 पॅरेग्राफ सिलेक्ट झाले. आता इथे जे दिले त्या स्टाईल्स आहेत. इथे जे दिले त्या स्टाईल्स आहेत. आता पहा, इथे कुठल्याही याच्यावर कर्सर फिरवला, नॉर्मल, नो स्पेस वगैरे वगैरे, ही नो स्पेस स्टाईल पहा कशी दिसते ती. हे 2 पॅरेग्राफ फक्त पहा, हे 2 पॅरेग्राफ. तर ही नो स्पेस दिसते सगळीकडे. इथे पहा, हे बदललं. ही हेडिंग 1 अशी स्टाईल आहे ती. हेडिंग 2 थोडी बारीक आहे ती. हेडिंग 2. टायटल ही आली. सब टायटल. आणि हे सब टायटल जरा इटॅलिक स्वरूपात दिसते. हे पण तसंच इटॅलिक स्वरूपात दिसते. अजून खरं तर चांगलं दिसते ते. हे पहा, हे पण त्या स्टाईलमध्ये पण कलर आलाय त्याला असं. हे डार्क दिसते पहा. पुन्हा आपण इथे जाऊया, क्रिएट स्टाईल. नंतर क्लिअर फॉर्मॅटिंग. क्लिअर फॉर्मॅटिंगवर क्लिक केलं तर आता याच्यात वेगळं असं फॉर्मॅटिंग काही नाहीच आहे, त्यामुळं काही त्याचा परिणाम झाला नाही थोडक्यात. बरं, आता अप्लाय स्टाईलमध्ये इथे येते. जवळजवळ ह्याच स्टाईल इथे दिलेल्या आहेत, पण इथे आले आता नॉर्मल स्टाईलमध्ये आहे हे. पुन्हा डिफॉल्ट पॅराग्राफ फॉन्ट आणि नो स्पेसिंग. आता हे पहा, नो स्पेसिंगसाठी आपण अजून सिलेक्ट करूया. तीन पॅराग्राफ घेऊया. 3, 4 घेतले. आपल्याला एवढे दिसत आहेत तिथे. नो स्पेसिंगसाठी पहा, हे जे पॅरेग्राफ आहेत त्याच्यामधली स्पेसिंग गेली. त्याच्यामध्ये असलेली स्पेसिंग गेली. इथे जास्तीचं स्पेसिंग होतं म्हणून ते दिसते, पण पहा इथली पण स्पेसिंग गेली. हे पण. आता आपण परत इथे जाऊया, नॉर्मलला येऊया. हे नॉर्मलला
हे पहा इथे मोठ्या प्रमाणात स्पेसिंग होती आणि हे आता सगळीकडे स्पेसिंग आहे. पॅरेग्राफला आपण नेहमी नॉर्मल स्पेसिंग जी देतो त्याप्रमाणे ती स्पेसिंग दिसते. आता पुन्हा आपण पुढे जाऊया. हेडिंग 1 आपण इथं तर पाहिलेलंच आहे. परत एकदा क्लिक करतो. ते हेडिंग 1 असं झालं. परत नॉर्मलला येऊया. आपण नॉर्मलला आलो. हेडिंग 2 झालं. टायटल एकदा क्लिक करून पाहतो मी. हे पहा टायटल जे आहे त्या स्वरूपात ही सगळं टेक्स्ट झालं. परत नॉर्मलला येऊया आपण. हे नॉर्मलला आलो. सबटायटल एकदा करून पाहूया. हे सबटायटलमध्ये जरा ह्या अक्षरांमध्ये गॅप वाढलेला आहे. अक्षरांमध्ये गॅप वाढलेला आहे. पुढे प्लेन टेबल 2 हे टेबल झालं तयार. पहा ह्या सगळ्याच टेबल तयार झालं. ग्रीड टेबल इथे काय आपल्याला दिसणार नाही आहे. पहा ग्रीड अशा दिसणार नाही आहेत इथे. जे आपल्याला हे फक्त इथं ब्लँक स्पेसमध्ये ती ग्रीड दिसते असं म्हणता येईल आपल्याला. तर असं हे आहे. आता परत आपण इथे सिलेक्ट करूया आणि क्लिअर ऑलला जाऊया. पाहू ते बाकीचं क्लिअर झालं. अजून एकदा क्लिअर ऑलला जाऊ. क्लिअर ऑल. शेवटचा ग्रुप जो पाहणार आहोत एडिटिंग हा ग्रुप पाहणार आहोत. त्याच्यात पहिला आहे ऑप्शन फाइंड, दुसरा आहे रिप्लेस आणि तिसरा आहे सिलेक्ट. असे तिन्ही ऑप्शन आपण पाहणार आहोत. तर इथे आता फाइंडला क्लिक करूया आपण. इथे डायलॉग बॉक्स आलेला आहे. चला प्रोव्हाइड्स असं आहे. तर ते प्रोव्हाइड आलं आपलं. तर आता आपण इथे फाइंड असं जे ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे तर त्याच्यात हे प्रोव्हाइड्स सगळीकडे दिसते. पहा हे ह्या पॅरेग्राफमध्ये सगळीकडे दिसेल आपल्याला. तर हे प्रोव्हाइड फाइंड केलं आपण. म्हणजे आपल्याला फाइंड करायचा असेल तर तो शब्द दिला तर आपल्याला ह्या डॉक्युमेंटमध्ये कुठे ते हा शब्द आहे तो दिसणार आहे. आता आपण इथे क्लिक करूया. इथे रिप्लेस असं ऑप्शन आहे. म्हणजे दुसरं ऑप्शन पाहणार आहे. तर आपण रिप्लेसवर क्लिक करूया. तर आपल्याला हा डायलॉग बॉक्स आला. इथं प्रोव्हाइड्स हा शब्द आपल्याला रिप्लेस करायचा आहे. कशाने रिप्लेस करूया. मायक्रोसॉफ्ट ह्या नावाने आपण करू. तर आपण आता रिप्लेस 1 करून पाहूया. एक रिप्लेस झालेलं दिसते. आपला डायलॉग बॉक्स कुठे गेला. हे पहा हे इथलं रिप्लेस झालं आणि आता दुसरीकडे आलेलं आहे. पुन्हा एकदा क्लिक करूया. हे दुसरं रिप्लेस झालं आणि आता इथे आलेलं आहे. आता आपण एक करण्याऐवजी आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे रिप्लेस ऑल. याच्यावर क्लिक करूया. काय होते. वी मेड 15 रिप्लेसमेंट. 15 शब्द इथे बदललेले आहेत. आपण ओके करून टाकलं. आता आपण ह्या डॉक्युमेंटमध्ये जिथे जिथे मायक्रोसॉफ्ट आलेले आहे ते परत रिप्लेस करूया प्रोव्हाइड्सनी. तर आपण असं करूया. इथे एक कुठलं तरी आपल्याला कॉपी करून टाकता येईल. ते कॉपी केलं, टाकलं, आता पेस्ट केलं आणि इथे आपण ते प्रोव्हाइड्स टाकू. PROVIDES प्रोव्हाइड्स.
फाइंड. आता परत फाइंडला जाऊया. हे इथे फाइंड केलं त्यांनी, इथे फाइंड केलं, इथे फाइंड केलं. आता पुढे जाणार आहे तो. तर आपण रिप्लेसवर क्लिक करूया. रिप्लेस. आणि आता परत ऑलला करू, एकदाच करून टाकूया सगळे. वी हॅव मेड 13 रिप्लेसमेंट. येस. ओके. तर हे असं फाइंड अँड रिप्लेस आपल्याला कुठलाही शब्द डॉक्युमेंटमध्ये आपल्याला सर्च करता येतो, फाइंड करता येतो आणि रिप्लेस पण करता येतो. तर हे फाइंड अँड रिप्लेस झालं आपलं. आता हे सिलेक्ट ऑल. सिलेक्ट ऑल हे सगळं सिलेक्ट झालं पहा. ह्या डॉक्युमेंट मध्ये जेवढं आहे तेवढं सिलेक्ट झालं. इथे पिक्चर आहे, हे शेप आहे, हे सगळ्यांसह हे सिलेक्ट झालं पहा. आपण सिलेक्शन घालून टाकूया. सिलेक्ट ऑल झालं. सिलेक्ट टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मॅटिंग. पुन्हा तेच येईल. सिलेक्ट टेक्स्ट, सिमिलर फॉर्मॅटिंग, हे सगळं सिलेक्ट झाले पहा. परत जाऊया. अजून काय राहिले? सिलेक्ट पान्स. सिलेक्ट पान्स. सिलेक्ट पानला शो ऑलवर जाऊया आपण. शो ऑल. सिलेक्ट पानला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ह्या पिक्चरवर क्लिक केल्यावर आपल्याला इथे दाखवलं सर्कल हॅलो 3 आहेत. ते कुठले? हे सर्कल्स आहेत. आणि पिक्चर किती आहेत? 4 आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मला तर इथे एकच दिसलं. अजून किती आहेत पिक्चर? हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे बस, आणि हे एक. असे पिक्चर दाखवतो तो आणि सर्कल दाखवते. सिलेक्ट पानला गेल्यावर हाईड शोमध्ये हे दाखवलं त्यांनी. होम मेनूचा हा अध्याय इथे संपत आहे. होम मेनू आपला पूर्ण पाहून झालेला आहे. आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.